He was a licensed driver. उसने 3 फरवरी को मेरे मासूम बच्चे को अपनी गाड़ी से ऑन द स्पॉट उड़ा दिया. मेरे बच्चे को उड़ा दिया उसने. ही व्हिडिओ बघितली ना तेव्हा मला डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. एक 23 वर्षाचा पोरगा ऑफिसवरून घरी येत होता आणि एक 19 वर्षाचा मोठ्या बाबाचा पोरगा त्याने त्याला उडवला त्याच्या गाडीने. तो जो 19 वर्षाचा पोरगा होता त्याने ॲक्सिडेंट केला त्याचा स्कॉर्पिओने. तो बाहेर पडला होता एक रील काढण्यासाठी आणि त्यासाठी तो त्याची गाडी ओव्हर स्पीडमध्ये चालवत होता. त्याला लायसन ना काय त्याने त्या पोराला ठोकलं एकदम स्पीडमध्ये. त्याची गाडी एवढी म्हणजे महागातली गाडी होती त्या पोराची. त्या गाडीचे 3 तुकडे झाले. तो पोरगा ऑन द स्पॉट मेला. आणि जो पोरगा जो गाडी चालवत होता त्याचं वय 19 वर्ष होतं. त्यात लायसन नव्हतं ना काय नव्हतं. त्या गाडीवरती ऑलरेडी 14 फाईन येतं ओव्हर स्पीडिंगचे. आणि त्या पोरग्याला सोडलं, बेलवरती सोडलं, कारण की त्या पोराचे 10वीचे पेपर होते. 10वी-12वीचे काय पेपर असलं ते मला एक्झॅक्टली स्टँडर्ड नाही माहिती, पण त्याचे पेपर होते म्हणून त्याला सोडलं. अरे कसला जस्टिस आहे. एका पोराचा जीव घातला त्या पोरानं फक्त रील करण्याच्या नादामध्ये. ती आई बिचारी एकटी त्याला 23 वर्षापर्यंत त्या पोराला त्यानं मोठं गेला पोराला. तिची एक दुसरी बहीण आहे, तिला पण फक्त पोरगीच आहे. त्या दोघींमध्ये हा फक्त एकटा पोरगा होता. आणि मेन गोष्ट सांगू, हा पोरगा इंडिया सोडून बाहेर जाणार होता. जॉबचं फिक्स झालेलं, तो बाहेर जाणारच होता तो. बट एका अमीर बापाच्या पोरानं त्याला जिवंत मारला. ह्याला मर्डरच म्हणू शकतो. ह्या ॲक्सिडेंट कसा म्हणणार तुम्ही. आणि आपलं सिस्टम एवढं करप्ट आहे ना, एवढं करप्ट आहे. त्या पोराला पेपर आहे म्हणून सोडला. जस्ट इमॅजिन यार, पेपर आहे म्हणून सोडायला पोराला. पुण्यामधली केस, त्या पोर्शने 2 लोकांना उडवलं, त्या पोराला पण सोडलं. त्यानंतर तो निकिता आनंद राऊंड तो उडवता त्याला पण सोडलं. आत्ता मागच्या महिन्यात यार तो दिल्लीमध्ये पोरगा तलावामध्ये पडून मेला. तो पोरगा एक खड्ड्यामध्ये पडून मेला. 25 वर्षाचा पोरगा होता यार तो. आता मुलुंडमध्ये आता शनिवारची गोष्ट, मुलुंडमध्ये यार एक माणूस बिचारा गावावरून आलेला फिरत होता मुंबईत. रिक्षामधून फिरत होता, वरून स्लॅब पडला, तो रिक्षामध्ये मेला. म्हणजे कॉमन माणसांचं काय आयुष्य आहे देशामध्ये काय त्यांनी काय मारायचंच, त्यांच्या आयुष्याची किंमत शून्यच पूर्ण. एवढं डिस्टर्ब झालं यार ही व्हिडिओ बघून. काय मला शब्द कळत, मला बोलायचं कळत नाही की काय नक्की बोलायच्यावरती रिॲक्ट करू दे. नाही या लोकांना कायद्याचं भ्या आहे. आणि कायदा जो आहे तो फक्त गरिबांसाठी आहे. कोणी सिग्नल तोडला, कोणी हेल्मेट नसलं घातलं की त्याला भाई फाईन मारा, त्याच्यावरती फोटो काढा, त्याचे वरंत पाठवा, त्या गोष्टी करा. गरिबांचा पोर असतील तर मारा. भलं ह्याच्या ठिकाणचा गरिबाचा पोरगा असता ना कुठला, ज्याला समजा हा कांड केला असता, तिथे नसतं बघितलं त्याच्या पेपरातून काय तरी. आणि ही त्याची आई यार काय बोलायचं. अरे आता ज्यांच्याकडे ती भिकच मागते म्हणू शकतो यार मी की जस्टिससाठी, जे न्यूजवाले पूर्ण विकलेत यार ती लोक, ती अक्षरशः मेलेत ती लोक. माझे शब्द नाही त्या गोष्टीवरती बोलत होता.